वेलकम क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची माझी रेसिपी आहे तांदळाची खीर। ही तांदळाची खीर मी आंबेमोहरपासून बनवली आहे। तर ही कशी बनवली यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहूया। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। खीरीसाठी मी पातेल्यात 4 चमचे तूप, त्यामध्ये 3-4 लवंग घातल्या आणि 1 कप तांदूळ जो भिजवून ठेवला होता, धुवून ठेवला होता, तो मी याच्यामध्ये परतून घेणार आहे। तुपात छान परतून घ्यायचं आहे। सोबतच 1 कपसाठी 4 कप पाणी बाजूला उकळत ठेवलंय। तांदूळ छान परतून घ्यायचंय आधी व्यवस्थित, आणि या व्यवस्थित परतला गेला की मग आपण यामध्ये हे पाणी हळूहळू करून घालायचंय। आधी मी 2च कप पाणी घातलं आणि त्यानंतर एक थोड्या वेळाने थोडं पाण्यावर पातेल्याला आधण ठेवलं आणि मग उरलेलं जे 2 कप पाणी होतं ते आधी याला ढवळून घ्यायचं आणि मग ते उरलेलं पाणी मी यामध्ये घालून घेतलं। तुम्ही बघू शकता भाताचं ना, जो आपण तांदूळ घेतला त्याचं पूर्ण खिमट व्हायला पाहिजे, म्हणून मी आंबेमोहर घेतला। तुम्ही जर दुसरा कुठला तांदूळ घेणार असाल तर त्याला तुपात परतून थोडं मिक्सरला लावून घ्या, म्हणजे त्याची थोडीशी कणी अशी होईल। हे बघा, असं करून मी घाटून घ्यायचं त्याला, म्हणजे त्याचं खिमट होतं। असं करून ते 4 कप पाणी मी पूर्ण या पातेल्यात आता घालून घेतलंय। आपण ह्याला उकळ काढायची आहे। तो तांदूळ छान शिजला पाहिजे, त्याचा भात व्यवस्थित झाला पाहिजे। इथे माझा तांदूळ व्यवस्थित शिजला होता, भात छान तयार झाला, म्हणून एका कपाला मी 1 कपच इथे गूळ घातलंय। गूळ त्याच्यामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित आणि मग त्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे। याच्यामध्ये केशर घातले मी। केशर मी दुधात भिजत घातलं नव्हतं, कारण मी या खिरीत दूध घालत नाही, कारण ही गुळाची पण आहे म्हणून पण नाही घालत। पण तुम्हाला जर यामध्ये दूध घालायचं असेल या खिरीमध्ये, तर ही खीर जेव्हा पूर्ण गार होईल ना, तेव्हा तुम्हाला यामध्ये दूध घालायचं आहे। आता ड्रायफ्रूट्स मी इथे काजू, बदाम आणि बेदाणा असे 3 ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। तर हे तिन्ही ड्रायफ्रूट्स मी यामध्ये घालून घेणार आहे। आता हे झालं की आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। ही पूर्ण खीर तयार व्हायला मला 35 मिनिटं लागली आहेत आणि अशी आपली ही खीर तयार आहे। तुम्ही बघू शकता याला एक छान असा रंग आला आहे। तो गुळामुळे पण आहे आणि तो केशरामुळे पण आहे। तो तुम्ही गूळ कसा घेता त्यावर खिरीचा रंग असतो। अशी आपली ही खीर तयार आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।